देशातील नामवंत उद्योगपती बजाज समूहाचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जमनालाल बजाज यांच्या स्मारकाची पुण्यात दुरावस्था. पुणे महानगरपालिका बजाज समूहाचं आणि सर्वच राजकीय नेत्यांचं इकडे दुर्लक्ष झालंय. देशाच्या पहिल्या 20 उद्योगपतीपैकी आणि भारत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रमुख स्वातंत्र्य सैनिक म्हणजे जमनालाल बजाज हे होते. त्यांचं स्मारक सारसबागे समोर आणि महानगरपालिकेने उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं 1926 मध्ये जमनालाल बजाज यांनी बजाज समूह भारतात सर्वात मोठ्या व्यवसायापैकी एक सुरू केला. फोर्ब्सच्या मते 2022 मध्ये बजाज कुटुंबाची एकूण संपत्ती 1.20 लाख कोटी रुपये आहे. या देशात रोजगार, उद्योग आणि दळणवळण या बजाज समूहानं उभं केला. त्याचे प्रमुख म्हणजे जमनालाल बजाज. आज महात्मा गांधींचं स्मरण म्हणजे महात्मा गांधींचे 5वे पुत्र म्हणून बजाजांना ओळखलं जायचं. स्वातंत्र्य चळवळी मोठ्या प्रमाणात उभी केली. बजाज यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1889 रोजी जयपूरच्या सिकरच्या काशी बस या गावात झाला. ते वर्धेला दत्तक पुत्र म्हणून आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक उद्योगपतींनी पैसा ओतला, मात्र पैशासोबत बजाज यांनी जमिनीवरील संघर्ष केला. तो म्हणजे बजाज समूहाचे संस्थापक यांनी महाराष्ट्रातल्या वर्धा येथे गांधीजींना आंदोलन केंद्र बनण्यासाठी 20 एकर जागा दान केली. स्वातंत्र्य संग्रामात ते स्वतः पुढे अग्रेसर होते आणि गांधी आश्रम त्या वर्धेवरती उभा केला. बजाज यांनी असहकार आंदोलन, नागपूर झेंडा सत्याग्रह, सायमन कमिशनवर बहिष्कार, दांडी यात्रेत भाग घेतला. यानंतर त्यांना अटक झाली. ते 2 वर्ष नाशिकच्या तुरुंगात राहिले. 1942 मध्ये गांधीजींनी हरिजन मध्ये बजाज यांच्याबद्दल लिहिलं की माझ्या प्रत्येक कामामध्ये मला तन मन धनाने संपूर्ण सहकार्य केले आणि राजकारणाबद्दल ना त्यांना आकर्षण होते ना मला ते ताणले गेले, कारण मी होतो. जमनालाल यांनी जीवनात सुमारे 25 लाख रुपये दान केले होते. त्यांनी 2 दशके काँग्रेससाठी नियमित फायनान्सर म्हणून काम केलं आणि व्यापारात विश्वस्तंभापैकी संकल्पना मांडली गेली. 1942 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहताना गांधीजींनी असं लिहिलंय, मी धनाढ्य लोकांना भल्यासाठी व आपल्या धनाचा विश्वस्त बनण्याबाबत लिहिले तेव्हा माझ्या डोक्यात हाच मर्चंट प्रिन्स होता. बजाज गेले. बजाजांनी भारतामध्ये मोठ्या कंपनी उभ्या केल्या. बजाजच्या माध्यमातून घरोघरी वापरणारी उपकरणं सुरू केली. हजारोंना लाखोंना रोजगार दिला. मात्र बजाजांच्या स्मारकाची ही अवस्था पाहताना फार मोठं दुःख होत आहे. कमीत कमी पुणे महानगरपालिकेने व बजाज समूहाने, राजकीय नेत्यांनी या स्मारकाकडे लक्ष द्यावं. आज जाता येता इथं बजाजांच्या स्मारकासमोर त्यांच्या नावाची सुद्धा पाठी नाही. हेच दुःख आहे. राजकीय कथांच्या माध्यमातून इथं बदल व्हावा, बदल झाला पाहिजे. हाच एक सामाजिक जाणीवेचा व्हिडिओ आम्ही आज प्रसिद्ध करतो. अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.